सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत शिव अरूर आणि राहुल सिंग यांचं इंडियाज मोस्ट फिअरलेस या पुस्तकाचा मराठी अनुवाद जो संध्या रानडे यांनी केलेला आहे. आणि सध्या आपण वाचत आहोत हवालदार हंगपन दादा यांची गोष्ट. मोठे मोठे शूरवीरही लपण्यासाठी आडोसा शोधतात, पण तो लपला नाही. तर यातला दुसरा भाग आपण आता सुरू करूया. हवालदार दादा आणि त्यांच्याबरोबरचे आणखी काही सैनिक असंच एक ठाणं साबू पोस्ट सोडून निघण्याच्याच बेतात होते. पर्वतरांगांच्या खाली 2000 मीटर्स अंतरावर हे ठाणं होतं. त्यांना रेशन आणि इतर काही गोष्टी पर्वतरांगांच्या अगदी खालच्या भागात असणाऱ्या युद्धसामग्रीच्या तळावर जाऊन आणायच्या होत्या. लष्कराचे सैनिक अशा प्रकारे साठा करून ठेवतात. त्यांना त्या ठिकाणी पायी जाण्यासाठी 2 तास लागणार होते आणि अन्नपदार्थ, इंधन, युद्धसामुग्री, दारुगोळा, बॅटरीज आणि इतर सामान घेऊन परत ठाण्यावर पोचायला आणखी 2 तास लागणार होते. हवालदार दादांचं पथक बर्फानं भरलेल्या चढउतारांवरून काळजीपूर्वक जात होतं. शमशाबारी डोंगर रंगांच्या वरच्या भागावर 10 फुटांपेक्षाही अधिक बर्फ गेल्या काही दिवसांमध्ये पडला होता आणि त्यामुळे तापमानात प्रचंड घट होऊन ते उणे 15 डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली गेलं होतं. हाडं गोठवून टाकणारी थंडी त्या परिसरावर राज्य करत होती. पहाटे 5-5:30च्या सुमारास ही मंडळी साबू पोस्ट सोडून निघायच्याच बेतात होती. पण तेवढ्यातच मेजर राज यांच्याकडून रेडिओवर संदेश आला. मेजर राज हे सशस्त्र पायदळाचे अधिकारी म्हणून 35 राष्ट्रीय रायफल्सचं काम बघत होते. त्यांचा आदेश साधा आणि सरळ होता. हवालदार दादांनी पायथ्याशी असलेल्या आणखी काही सैनिकांना घेऊन पर्वतराजीच्या खालच्या बाजूला ताबडतोब गराडा घालावा, कारण कुठल्याही परिस्थितीत दहशतवाद्यांना पायथ्याच्या बाजूकडून निसटून आत येण्यापासून रोखणं महत्त्वाचं होतं. दहशतवादी किती होते ते कुणालाच माहीत नव्हतं. ते 2, 4, 6 किंवा 8 देखील असू शकत होते. हवालदार दादा यांच्या दृष्टीने दहशतवाद्यांच्या संख्येला अजिबातच महत्त्व नव्हतं. निदान त्या कठीण प्रसंगात तरी नव्हतं. दहशतवाद्यांपैकी प्रत्येकाला ठार करणं महत्त्वाचं होतं. ठाण्यांमधल्या आणखी 10 जणांना जी कारवाई त्या सगळ्यांना मिळून करायची होती तिची थोडक्यात माहिती दादांनी दिली. दादा आणि त्यांच्याबरोबरचे इतर सैनिक साबू पोस्टमध्ये नुकतेच परत वास्तव्यासाठी आले होते आणि त्या ठाण्याची संपूर्ण जबाबदारी दादांवर होती. तिथे येऊन त्यांना जेमतेम आठवडाच झाला होता. हिवाळ्यात ती ठाणी सोडलेल्या पथकातल्या सैनिकांना तिथे राहण्यासाठी हवामान कायमचं योग्य होईपर्यंत नियमितपणे तिथं पाठवलं जात असे आणि त्या काळात रोज तिथं जाऊन त्या भागाची टेहळणी करून येणं हा तात्पुरता उपाय अंमलात आणला जायचा. नवगामचा उजाड, निर्जन परिसर हवालदार दादा यांच्यासाठी अगदीच नवा नव्हता. ते ज्या ठिकाणी लहानाचे मोठे झाले होते, ज्याला ते स्वतःचं घरच समजायचे, त्या अरुणाचल प्रदेशातले निर्जन, दूरवर पसरलेले डोंगराळ भाग आणि शमशाबारीची पर्वतराजी यांच्यात दादांना खूप सारखेपणा जाणवत असे. काश्मीरमधल्या राष्ट्रीय रायफल्स बटालियनमध्ये ते भरती झाले. त्यानंतर जेमतेम 3 आठवड्यांनीच त्यांना सध्याच्या या ठिकाणी पाठवलं गेलं होतं. आदल्याच रात्री हवालदार दादा त्यांची पत्नी चासेन हिच्याशी फोनवर बोलत होते. त्या 5-10 मिनिटांच्या संभाषणात त्यांनी त्यांच्या सध्याच्या ठाण्याचं स्वरूप, ते राहत होते तो परिसर आणि त्यांच्यावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर सोपवलं गेलेलं आव्हानात्मक काम याचा ओझरता उल्लेख केला होता. देशाच्या दुसऱ्या भागात दूरवर असलेल्या चासेनने ते ऐकता ऐकता डोळे मिटून घेतले आणि नुकताच त्यांच्या पतीने उल्लेख केलेला परिसर डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 8 तासांनी हवालदार दादा यांचं सगळं विश्वच त्यांच्यावर जबाबदारी असलेल्या भागापुरतं सीमित झालं आणि त्यात नवं असं काहीच नव्हतं. प्रतिकूल परिस्थितीतल्या कारवाईत ह्या गोष्टी गृहीतच धरल्या जातात. गेली 16 वर्ष सैन्यदलात काढलेल्या हवालदार दादांनी
स्वतःच्या अनुभवाचा वापर करत कामाला सुरुवात केली. दहशतवादी ज्या वाटांचा उपयोग करून भारतात घुसण्याचा प्रयत्न करतील अशी शक्यता होती, त्या ठाण्याजवळच्या सर्व मोक्याच्या ठिकाणांवर दादांनी तत्काळ त्यांच्या सगळ्या माणसांना रवाना केलं. ते सर्व सैनिक आपापल्या दिशांनी पांगण्यापूर्वी दादांनी त्यांच्या नेहमीच्या अधिकारवाणीने आणि खणखणीत आवाजात ते सगळ्या सैनिकांना बजावलं, वो हमारी पोस्ट तक आ गए हैं, बस अब और आगे नहीं, यही खत्म कर देंगे. त्या सकाळी हवालदार दादांबरोबर साबू पोस्टमधून बाहेर पडलेले सगळे सैनिक दादांनी दिलेले कुठलेही आदेश पाळणारच होते. स्वतःच्या पथकातल्या सैनिकांना प्रोत्साहित कसं करायचं हे स्वतःच्याच उदाहरणातून दादांनी सिद्ध करून दाखवलं होतं. स्वतःला उत्तम तऱ्हेनं करता येत नसेल अशी कुठलीही गोष्ट, कुठलंही काम करण्याची अपेक्षा दादा कधी त्यांच्या सैनिकांकडून करत नसत. शस्त्रास्त्र वापरण्याचं दादांचं कसब वाखाणण्याजोगं होतं. कोणत्याही कामगिरीत ते गुंतलेले नसत. त्यावेळी त्यांच्या हाताखालच्या सैनिकांना ते आपापली शस्त्र कशी हाताळायची, रॉकेट लॉन्चर्स, मीडियम मशीन गन्स, लाईट मशीन गन्स आणि मल्टीग्रेनेड लॉन्चर्स यांचा वापर कसा करायचा हे स्वतःहून आणि अगदी मनापासून शिकवत असत. साबू पोस्टपासून काही अंतरावर गेल्यानंतर हवालदार दादा आणि त्यांची माणसं थोडा वेळ थांबली. पर्वतरांगांपाशी दहशतवादी खाली वाकून बसलेले होते. लष्कराने अजून कुठलीही कारवाई सुरू केली नव्हती. डोंगराच्या बाजूला थांबलेल्या 32 वर्षीय कंपनी कमांडर दादांनी वरच्या बाजूच्या ठाण्यांवर रेडिओ संदेश पाठवला. दहशतवादी दडून बसलेल्या दिशेने त्यांनी असॉल्ट रायफल आणि लाईट मशीन गन्स यांच्यातून ऑटोमॅटिक फायरिंग सुरू करावं अशा सूचना दादांनी तिथल्या सैनिकांना दिल्या. त्यांच्या सभोवताली अचानक सुरू झालेल्या गोळ्यांच्या भडीमाराने दहशतवादी पार गोंधळून गेले आणि बावसळून जाऊन त्यांनी तिथल्या उतारावरून थेट साबू पोस्टच्या दिशेने धाव घेतली. त्या बाजूला दादा आणि त्यांची माणसं या दहशतवाद्यांच्या स्वागतासाठी सज्ज होतीच. डोंगर रांगांमधून लष्कर करत असलेल्या गोळ्यांचा वर्षाव चुकवण्याचा प्रयत्न करत दहशतवादी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अक्षरशः सैरावैरा धावत सुटले. बर्फामधून अडखळत धडपडत धावताना खालच्या दिशेला जाणाऱ्या त्या घुसखोरांना तिथे आपल्यापुढे काय वाढून ठेवलं होतं याची पुसटशी कल्पना नव्हती. दरम्यानच्या काळात मेजर राज जत्तींचा हा 12,500 फूट उंचीवर असलेला त्यांचा तळ सोडून घाईघाईने निघाले. साबू पोस्टच्या दिशेने निघालेल्या मेजर राज यांच्याबरोबर त्यांचं स्वतःचं पथकही होतंच. खालच्या बाजूला चालू असलेल्या कारवाईतल्या सैनिकांना अधिक मनुष्यबळ मिळावं या उद्देशाने निघालेल्या मेजर राज यांना त्या कारवाईवर लक्षही ठेवता येणार होतं. त्यांना तिथपर्यंत पोचायला कमीत कमी 1 तास तरी लागणार होता. दादा तिथं आहे आणि सर्व परिस्थिती उत्तम तऱ्हेने हाताळण्याची त्याच्यात क्षमताही आहे हे मला माहीत होतं. स्वतःच्या टीमबरोबर काम करणं आणि टीमकडूनही योग्य तऱ्हेनं काम करवून घेणं या गोष्टी त्याला अगदी सहजपणे जमत, मेजर राज सांगत होते. मेजर राज तामिळनाडूमधल्या डिंडीगुल या जिल्ह्यातले आहेत. हवालदार दादा पोटावर झोपले होते. बर्फाच्याच एका खडकामागे लपण्याचा प्रयत्न करत दहशतवादी त्यांच्या अगदी जवळ पोचेपर्यंत ते तिथे निश्चल स्थितीत पडून राहिले. दहशतवाद्यांनी एव्हाना स्वतःच्या 2 गटांमध्ये विभागून घेतलं होतं. शत्रूचं चित्त विचलित व्हावं, शत्रूची मनस्थिती द्विधा व्हावी यासाठीची ती दहशतवाद्यांची युक्ती होती. आता कुठल्याही क्षणी सुरू होऊ शकणाऱ्या लढाईत स्वतःचे प्राण वाचवण्याची दहशतवाद्यांची धडपड होती ती. त्यांच्यातले दोघं आता लवकरच हवालदार दादांच्या AK-47च्या टप्प्यात येणार होते. दादा स्वतःच्या जागेवरून तसूभरही हल्ले नाहीत. स्वतःची गात्रनगात्र त्यांनी स्थिर ठेवलं होतं. पण मग अचानक भलतंच काहीतरी घडलं. त्या दहशतवाद्यांमधले दोघं मध्येच थांबले. हवालदार दादा आणि त्यांची माणसंही स्तब्ध झाली. त्यांना त्यांच्या श्वासाचा सुद्धा आवाज होऊ द्यायचा नव्हता. दहशतवादी एकाएकी का थांबले असावेत हेच त्या सैनिकांना कळत नव्हतं. एक आदर्श ठरावा असा छुपा हल्ला यशस्वी होण्याच्या बेतात असताना
त्या दहशतवाद्यांना बहुधा हवालदार दादा आणि त्यांची माणसं कुठे लपली होती याचा अंदाज आला असावा. काही क्षणांमध्येच एक गोष्ट त्या सगळ्यांच्या लक्षात आली. रक्तपातासाठी दहशतवादी सज्ज झाले होते. साबू पोस्टच्या सैनिकांना याची जाणीव होते न होते तेवढ्यातच हवालदार दादा आणि त्यांच्या सैनिकांच्या दिशेने त्या 2 दहशतवाद्यांची बस्ट फायर आली. गोळ्यांच्या 2-3 फैरी दहशतवाद्यांनी पाठोपाठ झाडल्या आणि त्या सगळ्या सैनिकांना दहशतवाद्यांनी जागच्या जागी खिळवून ठेवलं. त्यानंतर जे घडलं ते कुणाच्याही आकलनापलीकडचं असंच होतं. ज्यांनी ते प्रत्यक्ष पाहिलं त्यांच्याही आणि ज्यांनी कल्पना करून बघितली असेल त्यांच्याही. पुढची सगळी सूत्र आता दादा स्वतःच्या जबरदस्त हातांमध्ये घेणार होते. दहशतवाद्यांकडून अविरत होणाऱ्या गोळीबारापासून स्वतःला वाचवण्यासाठी त्यांचे सैनिक लपून बसताना त्यांनी पाहिलं आणि दादांनी त्यांची जागा सोडून तात्काळ पुढे झेप घेतली. एका क्षणात त्यांनी गोळ्यांनी पूर्ण भरलेली AK-47 दहशतवाद्यांच्या दिशेनं रोखून त्यांनी गोळीबार केला आणि झपाट्यानं पावलं टाकत दहशतवाद्यांच्या जवळ जात त्यांनी त्यांच्या कलाश्निकॉव्हमधून सगळ्या गोळ्या संपेपर्यंत त्यांच्यावर फैरी मागून फैरी झाडल्या. 30 फैरी. ते 2 दहशतवादी गोळ्या झाडत असतानाच हवालदार दादांनी दहशतवाद्यांना लोळावलं होतं. खरं म्हणजे हे सगळं करत असताना हवालदार दादांनी भलताच धोका पत्करला होता. पण त्यांच्या दृष्टीनं विचार केला तर त्यावेळी त्यांच्यासमोर दुसरा पर्यायच नव्हता. कारण दादांनी हे केलं नसतं तर त्या दहशतवाद्यांनी पुढच्या काही क्षणांमध्येच दादांच्या माणसांना शोधून काढून स्वतःच्या गोळ्यांनी दादांच्या माणसांच्या देहाची चाळणी केली असती. तेवढ्यात दादांना दुसरे 2 दहशतवादी उड्या मारून तिथल्या प्रचंड दगडांच्या मागे लपताना दिसले. त्यांच्या साथीदारांची हवालदार दादांनी नुकतीच काय स्थिती केली होती हे त्या दहशतवाद्यांनी पाहिलं होतं. त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट त्यांच्या लक्षात आली होती. ती म्हणजे या माणसाशी जरा जपूनच वागायला हवं. एव्हाना दादांच्या माणसांना लपण्यासाठी जागा मिळाल्या होत्या, पण दादा मात्र अजून उघड्यावरच होते. त्यांना कुठलंच संरक्षण नव्हतं. त्यांच्या सगळ्या माणसांना आठवत होती ती बर्फ तुडवत पुढे निघालेली त्यांच्या नेत्याची काळसर आकृती. दादांनी पुन्हा एकदा त्यांची बंदूक भरली. त्यावेळी त्यांच्या श्वासाचा सुद्धा आवाज दादांच्या माणसांनी ऐकला होता. वेगानं दूर निघून गेलेल्या त्या 2 दहशतवाद्यांच्या मागे दादाही झपाझप पावलं टाकत गेले. त्या सैनिकांना अजूनही आठवतंय की ती सगळेच त्यावेळी दादांचं ते वागणं बघून थक्क झाले होते. त्यांच्या मनात एकच धास्ती होती, दादा स्वतःचा सर्वनाश तर ओढवून घेणार नाहीत ना. आता या अतिधाडसापायी ते भलत्या संकटात तर सापडणार नाहीत. अगदी 13-14 वर्षाचे असल्यापासून भीती हा शब्द हंगपण दादाच्या कधी जवळपासही फिरकला नव्हता. 1990च्या दशकाच्या अगदी सुरुवातीच्या काळात अरुणाचल प्रदेशातल्या तिरप नदीच्या वेगवान प्रवाहात उडी मारून त्यांनी त्या नदीत बुडणाऱ्या त्यांच्या मित्राचा प्राण वाचवला होता. त्यावेळी सगळ्या गावानेच त्याचं खूप कौतुक केलं होतं. त्यानंतर 1997 साली ते लष्करात भरती झाले. त्याच्या थोडेच दिवस आधी तरुण वयातल्या हंगपन यांनी दरीत कोसळलेल्या एका बसमधल्या प्रवाशांचे प्राण वाचवतानाही स्वतःचा जीव धोक्यात घातला होता. आताच्या या कठीण प्रसंगातही त्यांनी दहशतवाद्यांशी त्यांच्या अगदी समोर जाऊन मुकाबला करायचं ठरवलं. तेव्हा त्यांच्या सहकाऱ्यांना माहीत होतं की आपण त्यांना परावृत्त करायचे कितीही प्रयत्न केले तरी ते कुणाचंच ऐकणार नाहीत. पण तरीही या सहकाऱ्यांनी दादांना अडवण्याचा प्रयत्न करून पाहिला. दादा सर, रुक जाओ, कव्हर ले लो, आगे खतरा है, त्यांच्यातल्या एका सैनिकानं त्यांना मागे वळण्याची विनंती करत म्हटलं. पण त्यांनी सगळ्यांनीच ओळखलं होतं की दादा आता मागे वळूनही पाहणार नव्हते. ही लढाई ते यशस्वी होऊनच थांबवतील. आणि तसंच झालं. एकदाही मागे वळून न पाहता त्यांना जे करायचं होतं त्यावरच त्यांनी त्यांचं सगळं लक्ष केंद्रित केलं. आता त्यांचे मित्र लान्स हवालदार वारेशांग त्यांच्या मागेच 20 मीटर्सवर जाऊन पोचले होते. हवालदार दादा बर्फ तुडवत पुढे गेले
आणि एका पहाडामागे दडून बसलेल्या दहशतवाद्यापर्यंत थेट जाऊन धडकले. वारेशांग त्यांच्या मागेच होते. त्यानंतर जे झालं ते पाहणाऱ्या 2 सैनिकांपैकी एक असणार होते वारेशांग. तिसरा दहशतवादी ताबडतोब त्या खडकाच्या मागून पुढे आला आणि त्याच्या बंदुकीतून सटासट गोळ्या झाडत त्याने त्याच्यावर झडप घालायला आलेल्या हवालदार दादा यांना तिथेच लोळवण्याचा प्रयत्न केला. मंडळी, आता दादांचं पुढे काय झालं ते आपण पुढच्या भागात बघूया. तोपर्यंत बाय बाय.